हॅलो फ्रेंड्स, किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण मस्त तोंडलीची भाजी सुकी बनवणार आहोत. चला तर मग बघूया. व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी स्वच्छ तोंडली धुवून घेतली आहे त्याला आणि पुसून असे लांब लांब काप करून घ्या. तुम्ही हवं असेल तर गोल पण काप करू शकतात. ऑफिसच्या डब्यासाठी ते एकदम भारी. चला तर मग बघूया. कुकरमध्ये पण करू शकतात एका शिट्टीत. मी इथं कढईमध्ये केले. इथं काय काय घेतलं आहे, कांदे घेतले 2 मोठे असे छान लांब लांब काप काढून तोंडलीचे, कढीपत्ता, टमॅटो 1 आणि बटाटो. आपण बटाटे टाकणार आहे त्याच्यात. एक कढई घ्यायची, त्याच्यात तेल टाकायचं. तेल तापलं की जिरा मोहरीची फोडणी आणि लसूण टाकायचं आणि कढीपत्ता टाकला की स्वच्छ धुवून कांदा टाकायचा. कांदा परतला की बटाटे टाकायचं. एकच बटाटो घेतला आहे मी इथं आणि छान परतून घ्यायचं त्याला. छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आणि टमॅटो टाकायचं आहे. टमॅटो टाकल्यानंतर त्याला पण छान परतून घ्यायचं आहे. बघू शकतात तुम्ही, छान परतला गेला आहे. त्याच्यात आपण लाल मिरची पावडर, जिरा पावडर, मसाला आणि हळद हे चांगलं मिक्स करून घेऊ एकत्र. छान बघू शकता, छान एकत्र झाले, मिक्स झाले छान. आणि त्याच्यात तोंडली काप केले टाकून देऊ त्याच्यात. या पद्धतीने करा, खूपच छान चविष्ट लागतं. जर घाई असेल तर एका शिटीत कुकरमध्येही होतं ते. अशा पद्धतीने तुम्ही करून बघा आणि बटाटो नक्की टाका, खूप छान लागते. छान मिक्स झाले. आता चवीपुरतं मीठ आणि मिक्स करून झाकून देऊ त्याला. कमी गॅसवर शिजवायचे, फुल गॅस करायचं नाही. 3 मिनटं झालेत. आपली भाजी बघू शकतात खूप छान 2-3 चम्मच. ही माझी पद्धत नक्की करून बघा. तोंडली कोणाला खूप जणांना आवडत नाही. हे बटाटो टाकलं की नक्की आवडायला लागेल. सुकी भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलं की खूपच छान लागते. आणि परत झाकून देऊयात त्याला 2 मिनटासाठी आणि त्याला चांगलं मिक्स करून घेऊ. ही पूर्णपणे शिजले. मिक्स करून त्याला झाकून देऊ 2 मिनटासाठी. छान शिजले. अरे वा, पूर्ण तेल वेगळं. तर ही रेसिपी नक्की करून बघा. काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. पुन्हा भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.